नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे. आज आपण शामियाना किचन्समध्ये लसूणी ओले बोंबील बनवतोय. खूप सोपी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी सर्वात पहिले 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि खलबत्त्यामध्ये जाडसर अशा ठेचून घ्यायच्या आहेत किंवा मिक्सरमध्ये देखील एकदा फिरवून घेऊ शकता. इथे आपण लसूण ठेचून घेतलेला आहे. ओले बोंबील स्वच्छ साफ करून घेतलेत, कटिंग करून घेतलेले आहेत. एका बोंबलाचे 2 तुकडे केलेत. ओले बोंबील मॅरिनेशन करण्यासाठी यामध्ये आपण ठेचलेला संपूर्ण लसूण घालतोय. त्याचबरोबरीने यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालतोय, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. लसूणी ओले बोंबील बनवण्यासाठी लसणाचा वापर जास्त प्रमाणात होईल आणि चव देखील तितकीच भन्नाट लागेल, त्यामुळे लसूण जास्त प्रमाणात वापरा. 10 मिनिटांसाठी मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. यानंतर वाटणासाठी लागणारं साहित्य बघू. इथे आपल्याला कोणतंही वाटण भाजून घ्यायचं नाही, डायरेक्ट ही प्रोसेस करायची आहे. कच्चे जिन्नस कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे. लसूण, आलं, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं किसून घेतले, बारीक चिरून घेऊ शकता, धने पावडर, थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. फोडणीसाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचे. तेलामध्ये तयार केलेलं वाटण घालायचे, हळद घालायची आणि चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. संपूर्ण जिन्नस कच्चे घातले, त्यामुळे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत, खमंग वास येईपर्यंत परतलं गेलं पाहिजे. कच्चा वास येत नाही वाटणाचा. वाटणाला बुडबुडे येऊ लागले, तेल सुटलं की यामध्ये मॅरिनेट केलेले ओले बोंबील घालायचे. यानंतर गरमागरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाजीला चांगली चव येते, रस्सा चांगला तयार होतो. एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. अलगद हाताने मिक्स करायचे, जेणेकरून मच्छीचे तुकडे होत नाहीत. ही मच्छी फार कोवळी असते. त्यात आपण चिंचेचा कोळ घालतोय. चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि चुरून त्याचा पल्प घालायचा आहे. त्यानंतर यात आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलेलं त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलंय, जेवढं आपल्याला कालवण बनवायचंय त्यानुसार, आणि ते या मच्छीमध्ये घातलेलं आहे. त्याचबरोबरीने अर्धा चमचा गरम मसाला घालतोय. एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. गरम पाणी घातल्यामुळे उकळी लवकर येते, भाजी चवीला चांगली लागते. इथे 2 ते 3 उकळ्या घेतल्यानंतर पाहू शकता मच्छी शिजलेली आहे. हे ओले बोंबील शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजले जातात. अशी कडक होते, समजून जायचं चांगली अशी मच्छी शिजली गेलेली आहे. इथे आपलं चमचमीत असं ओल्या बोंबलाचं लसूणी कालवण तयार झालेलं आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग डिश सर्व्ह करूयात. ही लसूणी ओले बोंबील करी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.